लागणार आहे। धाराशिवमधल्या पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाच्या विरोधात गेल्यामुळे ओमराजे समर्थक देखील काहीसे आक्रमक झालेले बघायला मिळतात। निकालाच्या नंतर धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे। एक मोठी अपडेट आपण घेतोय। 20 वर्षांच्या नंतर हा निकाल लागला आणि त्यानंतर धाराशिवमध्ये सध्या काहीसं तणावाचं असं वातावरण आपण बघतोय। धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे। पवनराजे हत्याकांडाच्या निकालाच्या नंतर सध्याची ही अपडेट आपण घेतोय। धाराशिवमध्ये दुकानदारांनी आपली दुकानं बंद करायला सध्या सुरुवात केली आहे। पवनराजे हत्या प्रकरणाचा 20 वर्षांनी आज निकालाला प्रकरणातील 9व्या आरोपाला निर्दोष मुक्तता पुराव्याभावी कोर्टाने केली आणि धाराशिवमध्ये हे प्रकरण अतिशय संवेदनशील होतं। आता आपण आहोत ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालयाबाहेर। जसाही निकाल आला तसा ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालयाचं शटर बंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या ठिकाणचं सकाळपासून हे कार्यालय सुरू होतं, मात्र आता कार्यकर्त्यांकडून समर्थकांकडून हे शटर बंद करण्यात आलेलं आहे। शटर बंद करताय का बरं? कशाच्या गोष्टीचा तुम्ही निषेध करताय? माननीय आमचे राजेसाहेब यांच्या विरोधात निकाल आल्यामुळे आम्ही शटर बंद करतो। पण ओमराजे यांच्याच कार्यालयाचं शटर का बंद करताय? का बंद पाळणार आहे का धाराशिवमध्ये? हा, बंद पाळणार आहे आम्ही। तुम्ही ट्रॅक्टर घेऊन इथं आला, शटर बंद करताय का? शटर बंद करताय का? हे निषेध करतो, निकालाचा निषेध व्यक्त केला जातो। बंद धाराशिव बंद असणार। सुरुवात खासदार साहेबांच्या कार्यालयापासूनच करताय। तर हे ओमराजे समर्थक आहेत। जो निकाल विरोधात गेलाय त्याचा कुठेतरी निषेध व्यक्त केला जातोय आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचं कार्यालयाचं शटर पहिल्यांदा बंद करून धाराशिव बंद देखील आम्ही करू असं समर्थक म्हणतात। आप्पासाहेब शेट्टी, एबीपी माझा, धाराशिव। तर निकालाच्या नंतर आपण बघतोय धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे। ओमराजे निंबाळकर यांचं हे कार्यालय आहे जे त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद करायला सुरुवात केलेली आहे। सकाळपासून हे कार्यालय सुरू होतं, मात्र धक्कादायक अशा पद्धतीचा निकाल असल्याची प्रतिक्रिया सध्या ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या समर्थकांकडून येताना दिसते आहे। या प्रकरणामध्ये सध्या वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद देखील मागितली जाणार आहे, मात्र या निकालाच्या पार्श्वभूमीवरती सध्या धाराशिव बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या सगळ्याची सुरुवात सध्या ओमराजे निंबाळकर यांचं कार्यालय बंद करण्यापासून होते। पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता या सगळ्या आरोपींची करण्यात आली। गेल्या 20 वर्षांपासून हा खटला सुरू होता। पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणाचा तब्बल 20 वर्षांनी आज निकाल आला आणि निकालामध्ये कोर्टानं 9ही आरोपींना दोषमुक्त केलेले, पुराव्याअभावी त्यांची मुक्तता केलेली आहे आणि त्याचे पडसाद आता धाराशिवमध्ये उमटताना पाहायला मिळत आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालयाबाहेर हा ट्रॅक्टर घेऊन कार्यकर्ते इथं आले त्याने पहिल्यांदाच त्यांच्या कार्यालयाचं सेटर जे आहे ते बंद करण्यात आलंय। कुठेतरी धाराशिव देखील बंद करू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। निकालाला अत्यंत दुर्दैवी लागलेला आहे। न्यायाची अपेक्षा होती, परंतु सर्वसामान्यांचा न्याय विश्वास अजून झाल्याशिवाय राहणार नाही। आपण बघितलं असेल की राजेसाहेबांचा हत्याकांड ह्या पूर्ण महाराष्ट्रभर गाजत होता। राज्याचे माजी गृहमंत्री असलेले डॉक्टर पद्मश्री पाटील यांची ते सत्तेतूनच बघ 2004च्या निवडणुकीमध्ये राजेसाहेब अपक्ष या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली होती आणि जनप्रवास नावाचा पेपर, त्या पेपरमध्ये मतदान उद्या म्हणलं तर आदल्या रात्री त्यांनी बातमी छापली की पवनराजे निंबाळकर यांचा डॉक्टर पद्मश्री पाटील यांना पाठिंबा। हा पेपर पूर्ण मतदारसंघामध्ये वाटण्यात आला, संभ्रम निर्माण झाला आणि निसटता पराभव राजेसाहेबांचा या ठिकाणी झाला। त्याच वेळेस डॉक्टर पाटलांना लक्षात आलं की आपल्याला उद्या राजकारणामध्ये हा व्यक्ती अडचण ठरतो। हीच राजकीय वैमनस्यातूनच हत्या केल्याचा सीबीआयचा आरोप होता, मात्र पुरावे सापडले नाही, पुरावे निर्दोष मुक्तता झाली। न्यायमूर्तींनी सरळ सांगितलंय की तपास यंत्रणेवरती त्यांनी गालबोट ठेवलेलं आहे, कारण डॉक्टर पद्मश्री पाटील त्या काळामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचं वजन होतं। त्यावेळेस त्यांनी ते वजन वापरून पुरावे असतील, साक्षी असतील याच्यामध्ये फेरफार केलेली आहे आणि सत्तेचा वापर त्यांनी कशा करतात हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आज एवढंच वाटतंय की हा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे आणि राजकारणामध्ये जर असं कोण अडचण ठरत असेल म्हणून कोणाची हत्या होत असेल, मग 9च्या 9 आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता करते। मग सर्वात मोठा प्रश्न असेल की मग राजेसाहेबांची हत्या केली कोणी, हे खरं न्यायालयानं आम्हाला सांगणं अपेक्षित आहे, पूर्ण राज्याला सांगणं अपेक्षित आहे। खरं तर निकालानंतर तुम्ही नाराज आहात, साहजिकच आहे। शटर बंद केलंय, काय भावना येतात त्याच्या? आमची भावना हीच आहे की आमच्या विरोधात हे गेल्यामुळं, निकाल आमच्या विरोधात गेल्यामुळं आमचे दुःख आहे, आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे।